पालघरमध्ये राडा, भाजप कार्यकर्त्यांच्या 2 गटात तुफान हाणामारी पाहायला मिळाली आहे। पालघर नगर परिषद निवडणुकीत भाजपमधला अंतर्गत वाढ चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळालंय। कलह उफाळून आल्याचं देखील पाहायला मिळालंय। भाजपचे माजी शहराध्यक्ष अशोक अंबुरे आणि भाजप कार्यकर्त्या वैशाली चव्हाण यांच्यामधील वादाचं रूपांतर हाणामारीत झाल्याचा प्रकार घडलेला आहे। या प्रकरणी अंबुरे यांच्यावर विनयभंगाचा आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। दोन्ही गटांकडून परस्परांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। समोर आलेल्या माहितीनुसार पालघर शहरातील लोकमान्य नगर भागात भाजपच्या 2 गटात झालेल्या राड्यांनी पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे। भाजपचे माजी शहराध्यक्ष अशोक अंबुरे आणि भाजप कार्यकर्ता वैशाली चव्हाण यांच्यातील वादाने हाणामारीचे रूप घेतले। पैशाच्या मागणीवरून हा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे। अशोक अंबुरे यांनी नगरसेवक पदाच्या उमेदवारीसाठी 10 लाखांची मागणी केली होती। तसंच त्यासाठी नकार दिल्याने आपले तिकीट कापले। शिवाय आता झालेल्या वादात त्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आणि विनयभंगाचा गंभीर आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी अशोक अंबुरेसह त्यांच्या साथीदारांवर विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा पालघर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलाय। खासदार डॉक्टर हेमंत सावरा आणि जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्या मध्यस्थीचे प्रयत्न निष्फळ ठरले असून दोन्ही गटांनी परस्परांविरोधात गुन्हे दाखल केलेत। नगर परिषद निवडणूक जवळ येत असताना या राड्यामुळे भाजपच्या मतदानावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। अशोक अंबुरे यांची पत्नी रोहिणी अंबुरे या वॉर्ड क्रमांक 14 मधून नगरसेवक पदाच्या उमेदवारीसाठी उभे आहेत। तर उमेदवारी मिळाल्यानंतर अशोक अंबुरेंवर आता गंभीर आरोप लागल्यानंतर पाहण्यासारखं असेल पालघरच्या जनतेचा कौल हा भाजपकडे वळतो किंवा नाही।